आषाढ महिना सुरू झाला की आमच्या भागाकडे की नाही, आमच्या गावी किंवा माझ्या घरी तर सगळ्यात आधी तळण केल्या जातात तर ह्या गोड गव्हाच्या कापण्या. तसं तर आषाढ महिन्यामध्ये की नाही प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी तळण केल्या जातं, गोड असू द्या किंवा तिखट पुऱ्या असू द्या. तर आज की नाही आपण अगदी परफेक्ट अशा गव्हाच्या कापण्या बनवणार आहोत. बिलकुल चिवट होणार नाहीत किंवा वातळ होणार नाहीत. खूप परफेक्ट अशी ही कापणी तयार होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. कापण्या बनवण्यासाठी इथे बघा मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही वाटीचं माप घेऊ शकता किंवा एखाद्या भांड्याचं माप घ्या. इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ, त्याच वाटीने अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. साधारण एक 4 चमचे बेसन पीठ आहे हे. त्यानंतर 3 चमचे मी याच्यामध्ये की नाही बारीक रवा घालणार आहे. 3 चमचे बारीक रवा घालायचे, खूप जास्त नाही घालायचं. रव्यामुळे की नाही कापण्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात. चिमूटभर मीठ घालायचे. गोडाचा पदार्थ करतोय म्हणून थोडंसं उगी चिमूटभर मीठ. आता हे छान असं पीठ मिक्स करून घेऊयात. आता की नाही आपण इथं बघा मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं ना त्या वाटीने गूळ बारीक करून घेतला आहे बघा, असे तुकडे. आता त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालणार आहे गुळामध्ये मी. तुम्ही पाऊण वाटी पाणी घालू शकता जर तुम्हाला खूप गोड कापण्या हव्या असतील तर. पण इथं मी 1 वाटी गूळ तर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आपल्याला हे शिजवून घ्यायचं नाही आहे, पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे फक्त. आणि आपल्याला की नाही हा गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे. पाणी थोडंसं गरम किंवा कोमट झालं की गॅस बंद करून द्यायचं लगेच. इथे बघा 4 वेलची घेतलेल्या आहेत, जायफळ घेतले थोडंसं, सुंठ आणि 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे. हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता याची पावडर बनवून. इथे गूळ घातलेलं पाणी की नाही गरम झालेलं आहे. याला की नाही आता आपण मिक्स करून घेऊयात. आणि हा जो गूळ आहे ना तो वितळून घ्यायचा आहे पूर्णपणे. आपल्याला इथं गूळ शिजवून घ्यायचं नाही आहे किंवा पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही. पाणी थोडंसंच गरम करून घेतलेलं होतं मी कोमट. इथे एक छोटीशी फोडणीची कढई घेतलेली आहे आणि 4 चमचे तूप घेतलेलं आहे. जे आपण पोहे खातो ना ते 4 चमचे तूप. इथं तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण तेल घातलं ना थोड्याशा कडक होतात आपल्या कापण्या आणि तूप घातलं ना खुसखुशीत होतात. तर इथं मी तूप गरम करून घेते. आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे पिठामध्ये. 4 चमचे तूप घातलेलं आहे मी. हे तूप आपल्याला की नाही सर्व पिठाला की नाही छान असं चोळून घ्यायचं आहे, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा आपल्या पिठाची की नाही अशी एक मूठ तयार होते, बघू शकता तुम्ही. जर तुम्ही कोणी तूप खात नसेल, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. आता इथं सुंठ, बडीशोप, जायफळ आणि वेलची मी बारीक करून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे. खूप छान लागते चव कापण्यांना. हे जर घातलं ना वासही खूप छान येतो. आता इथं गूळ जो आहे ना तो पूर्णपणे पाण्यामध्ये मी वितळून घेतलेला आहे बघा. थोडेफार खडे राहिलेले असतील गुळाचे तर ते मी बारीक करून घेते हाताने. आणि आपल्याला की नाही हे गुळाचं जे पाणी आहे ना ते गाळूनच घालायचं आहे. आणि याच्यात की नाही आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. थोडंसं मी बाजूला ठेवते, लागलं तर वरून घालेल, नाहीतर मग एवढ्यातच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. गरज पडली तर आपण ते पाणी वापरणार आहोत नंतर. तर मस्त अशी याची कणिक मळून घ्यायची आहे. थोडीशी घट्टसरच मळायची आहे, खूप पातळ किंवा खूप जास्त घट्टही नाही. जशी आपण चपातीला कणिक मळतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची. तर इथे बघा मस्त अशी याची कणिक मळून घेतलेली आहे मी. थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर ते मी बाजूला ठेवलेलं होतं. तर मस्त अशी बघा इथे. आता याला की नाही 5 ते 10 मिनटं मी झाकून ठेवणार आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आणि तेल ठेवलं आहे गरम होण्यासाठी. आता लगेच आपण कापण्या करायला घेऊयात. सर्वात आधी तर मी याचे गोळे करून घेते. थोडेसे मोठ्या साईजचे घ्यायचे. आषाढ महिना आला की नाही तर प्रत्येकाच्या घरी की नाही काही ना काहीतरी गोड तिखट तळण केल्या जातं. तर माझ्याकडे नेहमी ह्या गोड कापण्या बनवल्या जातात गव्हाच्या पिठाच्या. सगळ्यांना खूप आवडतात आणि तिखट पुऱ्याही बनवते मी बऱ्याचदा. तर इथे बघा मस्त असं एक गोळा घेतलेला आहे उंडा. आणि आपल्याला की नाही याची चपाती लाटून घ्यायची आहे. खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही. जशी आपण भाकरी बनवतो की नाही
तसं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. थोडीशी जाडच बनवायची आहे. खूप जास्त जर तुम्ही याचं लाटून घेतलं आणि याच्या कापण्या बनवल्या ना तर कापण्या कडक होतात. आता इथे थोडीशी खसखस घेतलेली आहे मी, ती आपण लावून घेणार आहोत या चपातीवरती बघा असं, आणि लाटून घ्यायचं आहे जेणेकरून ही खसखस छान चिपकल्या जाईल, निघणार नाही. खसखस खूप छान लागते कापण्यांमध्ये चवीला. तर याला की नाही आता छान मी इथं बघा मी लाटून घेतले आणि दुसऱ्या बाजूनी पण मी की नाही थोडीशी आणखी खसखस लावून घेते आणि परत एकदा ही चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला. इथे बघा, आणि खूप जास्त पातळ नाही करायची चपाती. पातळ केले की तुमच्या कापण्या कडक होतील. तर खुसखुशीत कापण्या होण्यासाठी थोड्याशा जाडसरच ठेवायच्या आहेत आपल्याला. तर मस्त अशा पौष्टिक ह्या कापण्या असतात. तर माझ्या मुलांना तर खूप आवडतात. इथे बघा मी पिझ्झा कटर घेतलेला आहे, तुम्ही सुरीनेही कापू शकता. तर याने की नाही आता आपण कापण्या कट करून घेऊयात. कापण्या या थोड्याशा मोठ्या आकाराच्याच करायच्या. तर मस्त अशा कापण्या कट करून घेते मी. बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी जे प्रमाण दिलेलं आहे की नाही, परफेक्ट असं जर तुम्ही प्रमाण घेतलं ना तर तुमच्या कापण्या बिलकुल बिघडणार नाहीत, अगदी परफेक्ट होतात. तर बऱ्याच जणांच्या की नाही कापण्या काय होतात, तुटत नाहीत, इतक्या वातड होतात, किंवा मग खूप जणांच्या की नाही खूप कडक होतात, चावल्याही जात नाहीत. इथे बघा तेल गरम झालेलं आहे आपलं, आणि आता आपण कापण्या तळून घेणार आहोत. कापण्या तळताना की नाही गॅस बारीक किंवा फुल ठेवायचा नाही, मीडियम ठेवायचा. मीडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आषाढ महिन्यामध्ये की नाही ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं की नाही, मुलीला आणि जावयाला मुलीच्या माहेरी बोलवतात आणि त्यांच्यासाठी मस्त असा आषाढ तळला जातो, आखाड गोडधोड केल्या जातं. इथे बघा आपल्या कापण्या मस्त अशा तळत आलेल्या आहेत. त्याचा कलरही चेंज झालेला आहे. साधारण एक 3 ते 4 मिनटं लागतात कापण्या तळण्यासाठी, खूप जास्त वेळही लागत नाही. आणि याचा कलर बघू शकता तुम्ही असा आलेला आहे. हे आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत. आता याला की नाही मी आता काढून घेते आणि सगळ्या कापण्या करून घेणार आहे मी. बघा इथं मस्त अशा मी गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवून घेतलेल्या आहेत सर्व. तुम्हाला आता कापणी दाखवते मी, किती छान एकदम खुसखुशीत झालेली आहे. बघू शकता तुम्ही. एकदा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कापण्या बनवून बघा, खूप छान एकदम खुसखुशीत तुमच्या कापण्या तयार होतील. बिलकुल कडक किंवा वातळ होणार नाहीत. बऱ्याचदा आपण कापण्या बनवतो ना त्यावेळेस इतक्या वातळ होतात की त्या अक्षरशः चावल्यासुद्धा जात नाहीत. तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने ह्या कापण्या बनवून बघा, अगदी परफेक्ट कापण्या बनवल्या जातील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.